फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे आता लवकर उठलो आहोत आणि सकाळी सकाळी सगळ्यांची आवरावर चाललेली आहे. आणि इकडे त्यांचे भाऊ त्यांना झुंबर वगैरे कसं ऑपरेट होतं याच्याने रिमोटने वगैरे ते दाखवत आहे सकाळी सकाळी, कारण आम्हाला निघायचं आहे आता. आणि आता सकाळचे वाजले 6, तर सगळे आवरून बसलो होतो आम्ही आणि आता निघणार होतो अर्ध्या पाऊण तासामध्ये. तर आपल्याला जायचं आता तारकर्लीला आणि तिकडे आपण 2-3 दिवस आपण रिसॉर्ट वगैरे बुक केलेला आहे, तर 3 दिवस आपण तिकडेच आहोत. तर इकडे आता सकाळी सकाळी नाश्ता वगैरे चहा चाललेला होता आमचा आणि बॅग वगैरे घेतल्या आणि लागलो प्रवासाला. तर सकाळचा प्रवास खूप छान होतो आणि थोडंसं तिथनं लांब आहे, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 तास लागतात त्या ठिकाणी जायला. तर आता निघालो आहे आणि म्हटलं वाटेत कुठेतरी नाश्ता वगैरे करूया. पण झालं असं नाही की आम्ही ज्यावेळेस रस्त्याला लागलो तर खूप मोठा असा घाट आहे आणि त्यामुळे मध्ये काही असं नाश्त्याला आपल्याला म्हणजे ठिकाण मिळतच नाही. घाट सेक्शन असल्यामुळे मध्ये काही आपल्याला दुकानं वगैरे किंवा हॉटेल्स वगैरे नाही दिसत. तर अगदीच राधानगरी गावामध्ये एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी आम्ही मग नाश्ता करणार होतो. तर आम्हाला वाटलं की राधानगरी थोडंसं मोठं असं असेल म्हटलं गाव, पण काही नाही. आता बघाच तुम्ही पुढे. तर लागलो आम्ही एकदाच्या प्रवासाला आणि मस्त असे डोंगर वाटातनं जात होतो आणि आता घाट वगैरे सुरू होणार आहे. तर बघूया आता. आणि दोघं हे ड्रायव्हिंग छान करतात, म्हणजे एक्सपर्ट असा ड्रायव्हर पाहिजे त्या ठिकाणी, कारण रस्ता खूप असा अरुंद होता आणि गाडी चालवायला एक्सपर्ट असले ना तरच त्या ठिकाणी आपण व्यवस्थित असं सेफली प्रवास करू शकतो. तर त्या गाडीत आम्ही ना जरा खायचं पण नेलं होतं सोबत, तर ते पण मग भूक लागली म्हणून मग आम्ही खात बसलो होतो. तर इकडे आता लाडूबाईचं चाललं आहे खाणं, म्हणजे नानकटाई वगैरे असे कोरडा जो खाऊ असतो ना आपला, चिवडा वगैरे काय, तर ते सोबत असलं म्हणजे आपल्याला गाडीमध्ये व्यवस्थित खाता येतं. कारण आपल्याला माहीत नसतं आपण ज्या ठिकाणी जातो की वाटेत काही मिळेल की नाही किंवा चांगलं मिळेल की नाही, असं पण असतो. मग त्यामुळे तब्येत वगैरे खराब नको व्हायला म्हणून मग आपला खाऊ असला ना जवळ किंवा आपण कधी पण काढून खाऊ शकतो. तर कोरडा खाऊ जास्त दिवस टिकतो, त्यामुळे मी सोबत नेलेलाच होता, म्हणजे बिस्किट वगैरे असं कोरडा खाऊ मी सोबत ठेवलेला होता. आणि इकडे आता हे जे वरती बोर्ड दिसते ना, तर इकडे दाजिबा अभयारण्य म्हणून होतं. तर त्या ठिकाणी जंगल सफारी वगैरे करायला आपल्याला घेऊन जातात आणि असे 1-2 स्पॉट आहेत. किंवा त्या ठिकाणी ना गवा नावाचा पण प्राणी आहे, खूप मोठा असा आवाढव्य असतो तो आणि तो तिथं आपल्याला बघता येऊ शकतो जंगल सफारीमध्ये, आणि अजून वेगवेगळे प्राणी. तर त्यानंतर इकडे ना राधानगरी म्हणून हे गाव आहे, तर त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि तिकडे एक एक वडापाव वगैरे घेतला, चहा घेतला, काही पाणी बॉटल वगैरे घेतलं. तसं गाडीत पाणी बॉटल होत्याच, पण तरी थोड्या जास्तीचे आम्ही कॅरी करत होतो. तर या ठिकाणी आता इकडे पाव वगैरे नसतो, ब्रेड असतो, तर त्यामध्येच आम्ही खाल्लं मग ब्रेड आणि वडापाव आपण जे काही म्हणू. तर ते आम्ही या ठिकाणी खाल्लं आणि चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग तिथनं निघालो. पण निघायच्या आधी एक गोष्ट लक्षात आली की ऑनलाईन पे करताना तिकडे रेंजच नव्हती. तर ते म्हणजे कोणाच्याच मोबाईलला नाही, त्यांच्याकडे ते बटनांचे फोन होते. मग त्यांना विचारलं हॉटेलवाल्यांनी की इकडे रेंजच नाही, तर तुम्ही कसं काय करतात? ते म्हटले की इकडे बटनांचा फोन चालतो, पण हे असे अँड्रॉईड फोन वगैरे चालत नाही. तर मग लाडूबाई म्हटले की अरे बापरे, फोनशिवाय यांचं कसं भागतं? तर म्हटलं असो. ते म्हणे थोडंसं उंचावर गेलं का मग रेंज वगैरे येते, आपल्याला खूप काही अर्जंट वगैरे कॉल करायचं असेल किंवा काही असेल तर मग तिकडे आम्ही जाऊन करतो म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. आम्ही पुन्हा लागलो प्रवासाला. त्यानंतर इकडे आता कोकणाचा भाग सुरू झालेला होता, कारण आता छोटे छोटे असे घरं वगैरे दिसत होते, कौलारू घरं आणि आपली नारळाची झाडं. तर त्यामुळे म्हटलं चला आता हळूहळू आपल्याला कोकण दिसायला लागलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं, अगदी फ्रेश, अगदी एवढ्या उन्हातसुद्धा ही झाडं हिरवीगार आणि मस्तच वाटत होतं खूप. तर इकडे बघा खूप सुंदर असं म्हणजे डोंगर वगैरे दऱ्या दिसत होत्या, तर खूप भारी वाटत होतं. आणि कसं आहे ना, म्हणजे पावसाळ्यात येण्यापेक्षा ह्या सीझनमध्ये इकडे यावं, कारण पावसाळ्यात इकडे सगळं बंद असतं, कारण समुद्राला वगैरे म्हणजे भरती असते काय असते, त्यामुळे इकडे जाता येत नाही मग. तर इकडे बघा हे कौलारू घरं आणि हे झाडं लागलीत आपली नारळाची आणि लाल माती, म्हणजेच मग समजायचं की आपलं मालवण कोकण सुरू झालेलं आहे. तर खूप छान असं आता इकडे आम्ही रिसॉर्ट वगैरे बुक केलं होतं, तर बघू शकता विसावा नावाचं रिसॉर्ट आहे. त्यानंतर इकडे पार्किंगमध्ये गाडी आतमध्ये आणली आम्ही आणि मग रूममध्ये वगैरे बॅगा वगैरे ठेवण्यासाठी गेलो. तर इकडे बघा हे चप्पलचं बुटांचं स्टँड आहे आपल्याला. त्यानंतर इकडे रूम आहे, तर रूममध्ये असा डबल बेड आहे आणि सगळ्या सुविधा आहेत रूममध्ये. रूम पण खूप छान होता, मोठा होता, प्रशस्त अगदी. आणि इकडे वॉर्डरोब वगैरे आहे, आपल्या बॅगा वगैरे ठेवायला आपल्याला. त्यानंतर इकडे ना खिडकी आहे मोठी आणि त्याला छान असा पडदा वगैरे आहे आणि तिकडच्या बाजूला बाल्कनी आहे. समोर इकडे बघू शकता तुम्ही टी व्ही आहे. त्यानंतर छोटासा इकडे फ्रीज आहे आणि ड्रेसिंग टेबल वगैरे सगळ्या सुविधा आहेत या ठिकाणी. आणि मस्तच होता, अगदी लक्झरियस प्रीमियम रूम होता आमचा. आणि आम्ही असे 2 रूम बुक केले होते, कारण मुलं आणि जो दादा आहे आमचा त्यांच्यासाठी पण. तर आमचा एक रूम आणि त्यांचा एक रूम असं, कारण एका रूममध्ये 5 जण अलाउड नव्हते त्यामुळे.
तर त्यांचं रूम पण तुम्हाला दाखवते. तर इकडेच आजूबाजूलाच होते आमची रूम. तिकडे पण वॉर्डरोब आहे, बेड आहे डबल आणि त्यानंतर एका जणासाठी एक फोल्डिंगचा बेड पण ते आपल्याला अवेलेबल करून देतात आणि एक मॅट्रेस. तर असा हा रूम होता आणि इकडे पण टी व्ही, AC आणि सगळ्या गोष्टी होत्या. या ठिकाणी पण फ्रीज होता. त्यानंतर इकडच्या बाजूला पण त्यांची बाल्कनी होती सेपरेट आणि तिथून व्ह्यू आपला समुद्राचा खूप सुंदर दिसत होता. आमच्या रूममध्ये पण तशीच बाल्कनी होती आणि तिथून पण व्ह्यू खूप छान दिसत होता. तर असा काही हा रूम होता आणि आम्ही आधीच बुक करून ठेवले होते. म्हणजे जवळजवळ 8 दिवसांच्या आधीच आम्ही बुक करून ठेवले होते. मग त्यामुळे असा सुंदर रूम आम्हाला मिळाला आणि व्ह्यू पण खूप सुंदर मिळाला. तर इकडे बघू शकता मागच्या बाजूला अगदी मस्त, आता इथून दिसत नसेल तुम्हाला पण मी दाखवेल की ही पूर्ण जागा विसावा रिसॉर्टचीच आहे. तर इकडे ना नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर इकडे जेवणासाठी आलो. मग जेवणाची ऑर्डर त्यांना म्हणजे त्यांनी फोन करून आम्हाला आधीच विचारून घेतलं होतं. तर इकडे पापलेट आणि मालवणी जेवण खायचं होतं. तर पहिला दिवस आहे सोलकढी, त्यानंतर 2 पातळ भाज्या आहे फिशच्या आणि पापलेट आहे, भात आहे, त्यानंतर कांदा लिंबू ते आपलं आहे सोबत सगळं. तर चला आता जेवण करून घेऊया मस्त. आणि जेवण केल्या केल्या अजिबात राहुलं जात नव्हतं म्हणून सगळे निघाले आता समुद्राकडे. तर बघूया, तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. फायनली आलो आपण कोकणात आणि मालवण. तर इकडे रिसॉर्ट वगैरे आम्ही बुक करून ठेवले होते आधीच. तर कोल्हापूरला आपण थांबलो होतो. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि कोल्हापूरवरनं सकाळी निघालो 8:30-9ला. तर 5 तास लागतात इथपर्यंत यायला. तर मध्ये घाट वगैरे आहे त्यामुळे मग थोडासा वेळ झाला. 2:30पर्यंत पोहोचलो आम्ही आणि त्यानंतर आता जेवणं वगैरे केली, छान पोटभर मस्त मालवणी थाळी खाल्ली. पहिला दिवस हा आपला. आणि आता चाललो आहे समुद्रकिनारी, ज्याची मुलं आणि आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो. तर चला तुम्ही पण तुम्हालाही दाखवते. तर इकडे बघू शकता, हे आधीच गेले तिकडे समुद्राकडे आणि अगदी 2 मिनटाच्या अंतरावर आहे रिसॉर्टपासनं. तर तुम्ही कधीही येऊ शकतात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. आपल्याला वाटलं तर पहाटे पण येऊ शकतात 6ला. खूप छान असा सुंदर व्ह्यू आणि हा थांग असा समुद्र, अगदी म्हणजे डोळ्याचे पारणं फिटल्यासारखं वाटतं. आणि हे तर खूप आतुरतेने वाट बघत होते पाण्यात जाण्यासाठी. तर या ठिकाणी बघा आता सगळे ते तयारच आहेत पाण्यात जाण्यासाठी आणि इकडे सगळे एन्जॉय करत आहे. मी थोडंसं पाण्याला घाबरते म्हणून मी 4 हात पाण्यापासून थोडी लांबच राहते आणि माझं इकडे चाललं होतं शूट करणं. आणि म्हटलं चला तुम्ही तरी एन्जॉय करा म्हटलं. म्हणजे मी पण थोडीशी पाण्यात गेले, नंतर माझी भीती निघाल्यानंतर. पण खूप खोल पाण्यात शिरायचं नसतं, कारण आपण ना म्हणजे पाण्याशी आपण खेळ करायचा नसतो हे आपल्याला सगळ्यांना माहितीच. आपण एन्जॉय करायला आलेलो असतो आणि पूर्ण काळजी घेऊन एकमेकांची, आपण स्वतःची आणि सगळ्यांनी व्यवस्थित काळजीनेच आपण केलं पाहिजे. म्हणून आम्ही खूप काही जास्त पाण्यात वगैरे शिरत नव्हतो. आणि असं समजा ना की हे प्रायव्हेट बीच आहे त्या रिसॉर्टचं, कारण या ठिकाणी अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे असे एक 100 मीटरवर दिसत होती गर्दी पुढे, पण इकडे काही गर्दीच नव्हती. म्हणजे इकडे नव्हतंच. ते म्हणतात की आमच्या इकडे हे प्रायव्हेट बीच आहे, या ठिकाणी गर्दीच होत नाही. तर म्हटलं चला आपल्याला मस्त मोकळीका पण आनंदाने इकडे सगळं एन्जॉय करू शकतो. तर इकडे आता ना मस्त हे सगळेजण पोहत होते पाण्यात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ, फुल व्हिडिओ वॉच करा, अजून मजा येणार आहे पुढे. चला मग.
आमचा छोटा मामा बघा काय करायला लागला आहे. म्हणजे ना मुलांसोबत आपण पण मुलं होऊन जातो. तर त्याचं चाललं होतं तिकडे पिंड वगैरे काहीतरी तयार करत होते ते सगळेजणं. त्यानंतर इकडे ना संध्याकाळ होत आली होती आणि इतका सुंदर असा व्ह्यू आलेला होता ना, तर थोडं आम्ही दोघांनी फोटो सेशन वगैरे केलं आणि खूप भारी वाटत होतं. तर हा सनसेट आम्हाला बघायचा होता. त्यासाठी आम्ही इकडेच मग थांबलो होतो आणि यांचं पोहणं चालू होतं सगळ्यांचं. त्यानंतर थोडंसं आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केले आणि म्हटलं चला आता संध्याकाळ झाली आहे, परतूया म्हटलं हॉटेलवर. तर मग सगळेजण गेलो हॉटेलवर आणि जरा फ्रेश वगैरे झालं, शावर वगैरे घेतला आणि त्यानंतर मग जरा म्हटलं आता आपण मालवण फिरून येऊया थोडंसं. कारण इकडे आलो आहे ना म्हटलं तर थोडं बाहेर जाऊया, कारण जेवणाला वगैरे वेळ होता आणि मग त्यामुळे मग आम्ही निघालो सगळेजण बाहेर. पण त्याआधी ना आम्हाला दुसऱ्या दिवशी स्कुबा डायव्हिंग आणि बाकीचं जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या करायच्या होत्या. पण मग ते रिसॉर्टकडूनच त्यांनी आम्हाला सांगितलं की एक जण आहे ते तुम्हाला समजवतील सगळं पाण्यामध्ये डिटेल गेल्यानंतर आणि मग ब्रीदिंग त्यानंतर पॅटर्न तुम्ही काय असला ठरवा पाहिजे. पॅकेज वगैरे काय पाण्यामध्ये आहे ते. आपण तर ते या जवळजवळ ठिकाणी ते 31 समजवत होते 35 आम्हाला. फूट जातो, तेव्हा कानावरती प्रेशर येतो. तर तो कुठल्या टेक्निकने रिलीज करायचा आहे, ह्या सर्व टेक्निकल गोष्टी आपण तिथे सांगतो. ह्या सांगितल्यानंतर स्कुबा डायव्हिंगसाठी आपण प्रत्येकाकडून प्रॅक्टिस. त्यानंतर ते सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि आम्ही गेलो मालवणमध्ये. पण तिकडे इतके चिवड रस्ते आहेत ना, म्हणजे अगदी छोटे अरुंद रस्ते आहेत. त्या ठिकाणी फोर व्हीलर जाणं खूप कठीण आहे. म्हणजे 2 फोर व्हीलर पास होऊच शकत नाही अगदी अगदी अशा इझिली. खूप अशा जवळ त्यांना म्हणजे पक्का ड्रायव्हर असला ना तरच होतं ते. आणि कसं आहे ना की मार्केट पण बंद होणार होतं. मग त्यामुळे आम्ही पटापट थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आलो घरी, म्हणजे रिसॉर्टवर आलो आणि मग जरा हे ट्राय वगैरे करून बघत होते की आपण आता इकडे आलो आहे तर जरा त्या टाईपचे कपडे घेऊया. तसे आम्ही घरून पण आणलेच होते. तर मग ते इकडे आल्यानंतर आपण बघितल्यावर वाटतंच मुलांना किंवा आपल्यालाही की जरा घेऊया थोडासा चेंज. मग इकडे आम्ही थोडेसे शॉपिंग केली. खूप जास्त नाही केली. एक एक ड्रेस वगैरे शॉर्ट्स वगैरे एवढंच घेतलं फक्त. आणि मग तेच आता सगळ्यांचं ट्राय करणं वगैरे चाललेलं होतं. तर म्हटलं आता बघूया, म्हटलं जेवणाची पण वेळ झालेली होती. तर सगळं आम्ही आवरलं परत आणि मग म्हटलं आता जेवायला वगैरे जाऊया म्हटलं. पण इकडे यांचे काही संपत नव्हतं. तर सगळेजण परत परत ट्राय करून बघत होते की अरे आपल्याला व्यवस्थित दिसतंय की नाही. कारण कसं आहे ना की हे ऑफिशियल कपडे घालतात आणि असं चित्र म्हणजे रंगीबेरंगी कपडे जरा घातल्यावर वेगळं वाटतं. तर सगळेजण म्हणत होते की अरे हे काय आपण व्यवस्थित वाटतंय ना. तर म्हटलं छान दिसतंय, कधीतरी बदल म्हणून घालायला काय हरकत आहे. तर मग सगळ्यांचं चाललेलं होतं इकडे आणि म्हटलं चला आता आपल्याला जेवायला जायचं आहे. आणि इकडे दादा पण तेच म्हणत होता की थोडंसं एन्जॉय करायचं आपण. तर चाललं होतं यांचं आणि मग आता निघालो आहे खाली जायला. आपण वरती पण जेवण मागवू शकतो आणि खाली पण जाऊ शकतो. त्यांचे जे खाली हॉटेल आहेत त्या ठिकाणी म्हणजे जेवणाची वेगळी सोय केली त्यांनी. आणि आपण मग आम्ही थकलो होतो थोडं प्रवास आणि त्याच्यामुळे आणि समुद्रात पण जरा पोहून पोहून. तर मग इकडे वरतीच थाळी मागवली होती आणि इकडे कोंबडी वडे वगैरे मागवले होते. भात होता त्यासोबत रस्सा होता, सुकी भाजी होती आणि इकडे मटकीची भाजी पोळी. म्हणजे व्हेज जे खातात त्यांच्यासाठी व्हेज होतं असं होतं आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज होतं. दाल खिचडी पण मागवली होती. तर असं मस्त असं जेवण आता फस्त केलं आम्ही. सगळेजण बसतोय जेवणाला आणि हा मालवणमधला पहिला दिवस आहे आपला. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.